पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येच्या दौऱ्यावर. अयोध्या विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. राम जन्मभूमी न्यासाकडून सोहळ्याची पत्रिका नेत्यांना कुरिअर. राम मंदिर सोहळा गावागावामध्ये लाईव्ह दाखवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपक्रम. राम मंदिराच्या निमित्तानं गावोगावी पोहोचण्याचा महायुतीचा प्रयत्न. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं आज लोकार्पण. अयोध्येमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार. महाराष्ट्राला मिळणार 6वी वंदे भारत एक्सप्रेस. दिल्लीमधल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीमधील जागा वाटपासंदर्भात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. फॉर्म्युल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती. जागा वाटपाचा निर्णय काँग्रेस हायकमांड, ठाकरे आणि पवार दिल्लीमध्ये घेणार. काँग्रेसच्या महाराष्ट्रामधील नेत्यांची कुठलीही भूमिका नसणार. महाविकास आघाडीमध्ये येण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी गंभीर वाटत नाही. राज्यातील काँग्रेस नेत्यांचं पक्षाच्या केंद्रीय समितीला ब्रीफिंग. ठाकरे गटाचा अजित पवार गटाला धक्का. अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून 11 इमारतींवरती कारवाई. 45,000 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरात कारवाईचा बडगा. दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा. पीक कर्ज वसुलीला सरकारकडून स्थगिती. दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी निर्णय. नांदेड शहरामध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या. डोक्यावरून 3 ते 4 वेळा दुचाकी नेऊन तरुणाला संपवलं. 8 जणांना अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.